चला तर मग आज बनवू आपण कटाची आमटी आणि तांदळाची खीर। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात टाकलं अद्रक आणि कढीपत्ता, हे वाटण करून घेऊ। याच्यात मी 7-8 कांदे भाजून तव्यावर आणि भाजून घेतले आहे। आता लसूण टाकला। आता कांदे टाकून मिक्सरमधून बारीक असे वाटून घेऊ आपण। हे बघा, हे कांदे भाजून घेतले आहेत मी तुकडे करून आणि मिक्सरमधून फिरून घेऊ। आता बघा, हे दादाने मला नवीन मिक्सर घेऊन दिलं बरं का, खूप छान आहे आणि बारीक वाटलं जातं। हे बघा, मी दूध ठेवलं आहे, 3 लिटर दूध आहे, फुल क्रीम असं दूध आहे आणि त्याची आपल्याला तांदळाची खीर करून घ्यायची आहे। आणि चला तर मग, सुगरणीच्या खोपऱ्यात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण बनवूया खीर तांदळाची आणि कटाची आमटी। आता वरती आहे ना पडदीवर मी भांडे ठेवले आहेत मोठे, आणि मला ते काढता येत नाही म्हणून मी ताईला वरती चढवलं। दादाने शिडी घेऊन दिली आहे मला, तिने पातेले काढले, हे पातेले आपल्यासाठी। आणि आपण 10-15 लोक होतो ना, म्हणून जास्तचा स्वयंपाक करायचा होता आज म्हणून। आता कटाची आमटी बनवायची आहे। आणि तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की काय आहे, कोणाला माहीत आहे कोणाला नाही। खानदेशात आम्ही सार, रसोई असं म्हणत असतो, पण ती सगळीकडे प्रचलित कटाची आमटी आहे। जो आपला चना डाळ आहे ना, हरभऱ्याची डाळ, त्याचा जो शिजवून जो कट निघतो त्याची आमटी, आणि ती पुरणपोळी असली ना भातासोबत खानदेशात आमच्याकडे खाल्ली जाते। आता हे खोबरं आहे, हे मी पहिलेच काढून ठेवलं आहे। मी असं तयार करून ठेवते। खानदेशातला गरम मसाला, काळा मसाला आहे ना, त्याच्यासोबत खोबरं पण काढून ठेवलं आहे मी। असं सारला वापरायचं, खिचडीला वापरायचं। मी त्याच्यामध्ये खोबरं टाकत नाही, असंच घेते, कारण खोबरं टाकल्यामुळे एखाद्या वेळा तो खराब होण्याची शक्यता असते। ही धण्याची पावडर घेतली 2 चमचे, आणि ही आहे आपली घरगुती हळद। आता आपण भाजी बनवणार आहोत, आणि जर का सगळे सारखे असले तर जरा चटणी घ्यायची, तिखट बरी असते मग, नाही लहान मुलं असले तर नाही घ्यायची। चला तर मग आपण करू भाजी। कढीपत्ता टाकला, आता लसूण टाकला। लसूण कमी का टाकला, का आपण दळलेला आहे, वाटून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक। हिंग टाकला, असं वाटून घेतल्यामुळे मी थोडा कमी टाकला। आणि आता मसाला टाकू आणि चांगला तळून घेऊ, खरपूस असा तळून घेऊ आपण मसाला, आणि तेव्हाच ती आमटी चांगली लागते। कुठलीही मसाल्याची भाजी असो, आमटी असो कटाची, त्याला मसाला चांगलाच तळून घ्यायचा आणि मंद आचेवर करायचं आहे। हे आपल्याला सगळं असं चांगला असा तळून घ्यायचा। आणि आजचा व्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा, छान टिप दिल्या आहेत मी, समजून सांगितलं आहे तुम्हाला। तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरीसुद्धा छान असं होईल, आपली जी आमटी आहे ती छान होईल। चला तर मग, आता मसाला तळून घेतला। आता हे वाटण वेगळं केलेलं आहे आपण, कांदा, लसूण, अद्रक, कढीपत्ता याचं, आणि हे पण याच्यातच तळून घ्यायचं छान असं। आणि सुगरणीच्या खोप्यामध्ये तर आपलं स्वागतच आहे। तो सगळ्यांचा असा सगळ्यांचाच चॅनल आहे तो, त्याच्यात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। चला, आता हे छान असं तळून घ्यायचं, आणि याला शिजवून पण घेणार आहोत आपण, पण मात्र गरम पाणी टाकून शिजवणार आहोत। छान असं मंद आचेवर तळून घेतलं, आणि आता याच्यात गरम पाणी टाकून शिजवून घेणार आहोत। आपण का बरं शिजवणार आहोत हे पण तुम्हाला सांगते मी। हे शिजवलं का याला तेल येणार आहे, आपण जे खोबरं टाकलं आहे ना ते तेल येणार आहे, आणि वरचं पण तेल असं सुटणार आहे, आणि छान अशी तरी येणार आहे। आपण तरीसाठी नाही, पण शेवटचा माणूस जेईपर्यंत ते छान असं कलर असतो आणि दिसतं पण छान, आणि पुढे आल्यावर वाढल्यावर आपल्याला खावंसं वाटतं, म्हणून तो मसाला छान शिजून घ्यायचा। त्याच्यात मीठ टाकायचं थोडंफार, एकजीव होतो ना मिठामध्ये शिजल्यावर, अजूनच आमटी छान लागते खायला म्हणून। आणि बाकीचं मीठ नंतर टाका।
आणि जरा समजा तुम्हाला अंदाज नसेल, तुम्ही नवीन आहात, तर मग शेवटी टाका भाजीचा अंदाज घेऊन. पण जरा मीठ कमीच टाकलं पाहिजे. हे बघा किती सुंदर असं तेल आलं. शिजला बरं का आपला मसाला. असा आधी शिजून घ्यायचा. आणि मी तुम्हाला सांगते, हे कट तयार केला आहे. हा कट टाकून घ्यायचा आणि छान असं हलवून. आणि आपल्याला पाहिजे तेवढे, आपले किती मेंबर आहेत, आता आम्ही 10 ते 15 मेंबर आहोत. 15 मेंबर आहोत आम्ही जेवणारे. तर त्यांच्यासाठी जेवढी लागेल तेवढी अंदाजाने आमटी, खीर असं तयार करून घ्यायचे आहे. तर हे पण एक जीव केल्यावर गरम पाणी टाकणार आहोत आपण. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की एवढा घट्ट कसं काय कट? तर बघा, माझ्याने आता जास्त मेंबरांचं होत नाही. मी घरगुती असलं की आमचे घरचे, तर मी करते, मी स्वतः मांडे करते. पण आता आम्ही जास्त मेंबर असल्यामुळे मी बाहेरून मांडे मागवले आहेत. म्हणून आम्हाला काही ते डाळ शिजवण्याचं जे पाणी असतं, कट असतो, तो मिळाला नाही. म्हणून मी एक अर्धी वाटी डाळ घरीच शिजून आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून आणि तो तयार करून घेतला आहे. त्याच्याशिवाय चव येत नाही बरं का आमटीला. जो आपला सार असला ना मसाल्याचा, आमटी असली, त्याला चणा डाळीशिवाय अजिबात चव येत नाही. ती वेगळीच चव असते. म्हणून तर मग आता जेवढं लागेल तेवढं गरम पाणी टाकून आणि अंदाजाने आपल्याला जेवढं लागेल तेवढं बनवून घ्यायचं आहे. असं बनवून घेतलं आणि झालं बरं का. आता तेव्हा तर आपण मीठ टाकलं होतं अर्धं, आणि आता अर्धं टाकून घेते आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार. हे बघा, टाकून घेतलं मीठ. आता आपली भाजी होईल. त्याच्यात फक्त कोथिंबीर टाकायची बाकी आहे. आणि ही टाकली हिरवीगार अशी कोथिंबीर. आमच्याकडे खूप छान कोथिंबीर मिळते. तुमच्याकडे कशी मिळते कोथिंबीर? कशी बनवता तुम्ही आमटी? ते सांगा बरं का कॉमेंटमध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. तर आता बाजूला दूध ठेवलं आहे आपल्याला. मी तुम्हाला तो आधीच दाखवलेलं आहे. हे दूध आहे 3 लिटर, आणि याच्यात थोडंफार आटलं असेल, मी केव्हाचंच ठेवलं आहे हे. आणि त्याच्यासाठी मी तांदळाची प्युरी बनवून घेतलेली आहे. आपल्याकडे जे राजभोग तांदूळ असता बासमती, ते तांदूळ होते. आपल्याकडे जे असले ते, असं काही नाही की तेच तांदूळ पाहिजे. माझ्याकडे होते म्हणून मी वापरले. आणि जास्त नाही वापरले बरं का, 100-125 ग्राम वापरले मी 3 लिटर दुधासाठी. आणि पातळच करायची आपल्याला. जे मांडे असो, तव्याची पोळी असो, पुरणाची जी पोळी असेल ना, त्याच्यासोबत जरा पातळच जी खीर असते तांदळाची, ती छान लागते. जास्त घट्ट पिठल्यासारखी होते, जास्त घट्ट होते ती. दिसायला पण बरोबर दिसत नाही आणि चवीला पण खूप घट्ट घट्ट असते, अशी असते. तर आपल्याला जेवढं लागेल प्रमाणातच टाकलं पाहिजे. जास्त तांदूळ टाकू नाही खीरमध्ये, जरा पातळच छान असते. आता ते टाकून घेतले मी. गरम पाण्याचीच वस्तू बनवायची कुठली. तर मग मी त्याच्यात थोडं खाली जे असतं पातेल्यात ते धुवून गरम पाण्यानेच ते पण टाकून दिलं. आणि आता चारोळी टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, ही 20 ग्राम चारोळी आहे, ही टाकून घेतली. आणि दुसरं नाही, मी फक्त चारोळी आणि विलायची पावडर आणि साखर एवढंच टाकते आणि दूध. तर हे बघा, आमच्याकडे आहेत डायबिटीजचे लोक, त्यामुळे मी काही साखर टाकली नाही. आणि तुम्हाला दाखवायची मी नंतर टाकल्यावर, पण आठवण राहिली नाही, तर मी बाकीची काढून आणि साखर आणि विलायची पावडर टाकली. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या चवीनुसार साखर टाकून घ्या. आणि या बाहेरून अशा मागवलेल्या पुरणपोळ्या आहेत. तर मी 15 जणांना 15 पोळ्या मागवल्या आहेत. इतक्या सुंदर मऊ लुसलुसीत, कलरसुद्धा बघा तुम्ही किती सुंदर आहे. मग मी जास्त कधीतरी मागवते, वर्षातनं एखादीदा मी घरीच बनवते. तुम्हाला मी बनवेल ना एखादा, तुम्हाला दाखवेल. तर ह्या 15 पोळ्या मागवल्या, खूप मऊ लुसलुसीत अशा आहेत त्या. आणि त्यांनी मला 10 वाजताच आणून दिल्या ह्या पोळ्या. बघा किती सुंदर आहेत, खायला पण खूप मऊ. तुपाबरोबर, खीरबरोबर, दुधाबरोबर असं खाऊ शकतो आपण. चला, तर मग तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि माझं काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा.